नमस्कार, मी आरती सावंत। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे मेथीचे थेपल्याची रेसिपी आणि तेही एकदम वेगळी आहे। आणि या थंडीच्या दिवसांमध्ये तुम्ही मेथीचे थेपले किंवा मेथीचा पराठा नक्की बनवा। किंवा तुम्हाला ट्रिपला जायचं असेल, पिकनिकला जायचं असेल किंवा ऑफिसला द्यायचं असेल तर हे मेथीचे थेपले नक्की तुम्ही बनवून बघा। आणि पिकनिकला जायचं असेल तर तुम्ही बनवू शकतात, कारण का 4 ते 5 दिवसात हे मेथीचे थेपले आरामात राहतात। आणि तेलाचा वापर करा, तुपाचा वापर करू नका शेकवताना, तर तुमचे हे थेपले जास्त दिवस राहतील। आणि तुपाचा वापर केला शेकवताना तर असा वास येईल तर जास्त दिवस टिकणार नाही। तर तुम्ही पिकनिकला जात असाल तर तुम्ही तेलाचा वापर करा। आणि जर तुम्हाला असंच गरमागरम द्यायचं असेल, खात असाल नाश्त्याला, तर तुम्ही तुपाचा वापर केला तरी चालेल। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मेथीचा पराठा बनवण्यासाठी किंवा मेथीचे थेपले बनवण्यासाठी मी साहित्य सांगत आहे। मी एक जुडी हे बघा मेथी घेतलेली आहे आणि स्वच्छ धुतलेली आहे आणि फक्त त्याची पानं घेतलेली आहेत, देठं नाही घेतलेली आहेत, नुसती पानं घेतलेली आहेत। आणि स्वच्छ धुवून आता मी चिरून घेणार आहे। आणि कोथिंबीर घेतलेली आहे मुठभर, तीही चिरून घेणार आहे। बेसन घेतलेलं आहे 3 टेबलस्पून, 4 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे, एक मोठा चमचा सफेद तेल घेतलेला आहे। आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची मिक्सरला मी बारीक पेस्ट केलेली आहे। म्हणजे 5-6 हिरव्या मिरच्या, पण मी लाल मिरच्या होत्या माझ्याकडे, मी त्या वापरलेल्या। 5-6 हिरव्या मिरच्या, 1.5 इंच आलं आणि 5-6 लसूण घेतलेल्या, पण माझ्याकडे मोठ्या होत्या त्यामुळे मी 5-6 घेतलेल्या। जर लहान असेल तर 10 घ्या। आणि हे पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं आहे, कारण का आपल्याला मेथीचे थेपले हे मार्केटसारखे पातळ करायचे असतील तर आपल्याला आलं, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट मिक्सरलाच ग्राइंड करायची आहे, तेही बारीक। ओवा घेतलेला आहे, ह्याच्यातला मी 1 टीस्पून म्हणजे 1 छोटा चमचा वापरणार आहे। अर्धा कप दही घेतलेला आहे। कसुरी मेथी आहे ही बघा, ही 3 टेबलस्पून घेतलेली आहे। हळद हे बघा 1 छोटा चमचा घेतलेला आहे, 1 छोटा चमचा हिंग घेतलेला आहे। आणि लाल तिखट हे 2 टेबलस्पून घेतलेलं आहे। तांदळाचं पीठ 2 टेबलस्पून घेतलेलं आहे। आणि पिठी साखर ही 2 टेबलस्पून घेतलेली आहे। चवीनुसार मीठ आणि गव्हाचं पीठ 3 मोठे पेला घेतलेला आहे, जो मी नेहमीप्रमाणे मी पेला दाखवते या आकाराचा, त्याचप्रमाणे घेतलेला आहे। जितकी मेथीची पानं त्या म्हणजे एकदम दाबून असं गच्चभर असं भरून मी 3 असे आहेत पेले, त्याचप्रमाणे गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे। 3 पेले घेतलेले, 3 पेले मेथीची पानं आणि 3 पेले गव्हाचं पीठ असं प्रमाण घ्यायचं। मेथी पण बारीक चिरलेली आहे हे बघा, आणि कोथिंबीर सुद्धा बारीक चिरायची, त्यामुळे थेपले पण छानपैकी पातळसे होतात। पहिलं मी मेथी घालत आहे, 1 जोडी घेतलेली आहे। कोथिंबीर तेही मुठभर घ्या। आता मी सगळ्या गोष्टी घालते। मसाले घालत आहे, बेसन पीठ, सफेद तेल, कसुरी मेथी, ओवा घेणार आहे 1 छोटा चमचा, म्हणजे मी एवढा घेतलेला आहे आणि तो हाताने असा चुरून घालणार आहे। दही, पिठी साखर, तांदळाचं पीठ आणि तेल। पहिलं सगळं मळून घेणार आणि नंतर मग आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट घालणार। जर अगोदरच घातली तर आपले हात चोमतील।
आगाग होईल. म्हणून पहिलं सगळं 2 मिनटं मी मेथीच्या पानामध्ये हे सगळं मिक्स करून घेते. आता मी आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट घालणार आहे. त्याच्यातली अर्धीच घालणार आहे. जर मला वाटलं तर मी घालीन परत. 3 ते 4 टेबलस्पून घातलेले. आता मी हे मिक्स करून घेते. मीठ घालायचं आहे. अंदाजे घाला तुम्ही. मी 1.5 चमचा घातलेला आहे. ते मिक्स करून घेते आणि ताज्या दहीचा वापर करा. आणि सफेद तीळ या थंडीच्या दिवसांमध्ये पराठ्यामध्ये तुम्ही नक्की घाला. थालीपीठ, मेथीचा पराठा याच्यामध्ये नक्की घाला. आता मी गव्हाचं पीठ घालते. जे 3 पेले घेतलेले आहेत ते मी घालत आहे. थोडं घालूनच मळायचं आहे, म्हणजे आपल्याला अंदाज कळतो. मिक्स करून घेते, पिठामध्ये ओलवून घेते. मी सगळंच पीठ गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. मी आता पाणी घालून घट्टसर असं कणिक मळून घेणार आहे. आता मी शेवटी सांगते मला पाणी किती लागलं ते. थोडं पाणी घालून कणिक मळून घेणार आहे. आणि हे मेथीचे ठेपले थंडीच्या दिवसांमध्ये नक्की करून बघा. मुलांच्या टिफिनमध्ये किंवा तुम्ही पिकनिकला जात असाल तर तेव्हा हे मेथीचे ठेपले 4 ते 5 दिवस आरामात टिकतात. पण तेलाचा वापर करा ठेपले भाजताना. तुपाचा वापर करू नका. जर असेच घरी खायचं असतं तर तुपाचा वापर करा. जर बाहेर घेऊन जायचं असेल तर तेलाचा वापर करा मेथीचे ठेपले भाजण्यासाठी. कणिक चांगलं मळून घेतलेलं आहे. हे बघा, आता मला अर्धा पेला पाणी लागलं. अर्धापेक्षा थोडंसं जास्त, थोडंसं एवढं लागलेलं आहे. मग टोटल पाऊण पेला पाणी घ्या आणि थोडं घालून तुम्ही बनवा. आता मी थोडंसं तेल लावते आणि 10 मिनिटं मुरवत ठेवते. जास्तही मुरवू नका, कारण का बेसनचं पीठ घातल्यामुळे चिटकेल. त्यामुळे 10 ते 15 मिनिटांमध्येच आपल्याला ठेपले लाटून घ्यायचे आहे किंवा पराठा लाटून घ्यायचा आहे. आता मी हे झाकून ठेवते आणि 10 ते 15 मिनिटांनी मी करून घेते, दाखवते तुम्हाला. 10 मिनिटं झालेले आहे. हे बघा, छानपैकी कणिक भिजलेलं आहे. त्याच्याही जास्त भिजवू नका. आता मी एवढा गोळा घेत आहे, लिंबा एवढा, आणि त्याचं ठेपले किंवा पराठे बनवत आहे. आता लाटून घेणार आहे. गोळे करून घेते. पहिले 4 करते, नंतर मग करते. हे बघा, ठेपले लाटण्यासाठी मी तांदळाच्या पिठाचा वापर करणार आहे. तुम्ही कोणते पराठे लाटत असाल तर तांदळाच्या पिठाने करा, त्यामुळे फटाफट लाटून होतात. जर तुम्हाला गव्हाचं पीठ वापरायचं असेल तरी चालेल, पण तांदळाच्या पिठाचा वापर करून बघा. आता मी डीप करून घेतलेलं आहे आणि लाटून घेते पातळसर असं, जसं मार्केटमध्ये मिळतं तसं. थोडंसं तांदळाचं पीठ आणि हलकसर असं लाटून घेते. जर मध्ये चिटकत असेल तर तांदळाचं पीठ वापरा. हे बघा, एकदम छानपैकी पातळ लाटलेली आहे. हे बघा, आणि फटाफट लाटून होते. जास्त वेळ पण लागत नाही आहे, कारण का तांदळाचं पीठ वापरल्यामुळे. हलकसं लावा.
रंगही छान दिसून येतो आहे, एकदम मस्तच. मेथीची पानं आणि या थंडीच्या दिवसामध्ये दही बरोबर खा, मेथीचे थेपले किंवा चहा बरोबर किंवा असंच खा, छान लागतात. हे बघा एकदम पातळसर लाटलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आता बाकीचे थेपले पण लाटून घेते आणि मग शेकून घेऊया. सगळेच थेपले लाटून घेतलेले आहेत आणि चपातीच्या तव्यावर आपण हे थेपले चांगले शेकून घेऊया. तवा चांगला तापलेला आहे, हा चपातीचा तवा आहे. आता मी गॅसची फ्लेम स्लो करून थोडंसं तेल लावून, कोणताही चपाती किंवा पराठा घालण्याच्या अगोदर थोडंसं तेल घालून तवा चांगला पुसून घ्यायचा, त्यामुळे चपाती किंवा पराठे किंवा थेपले चिटकत नाही. आता गॅसची फ्लेम फास्ट करते आणि हे थेपले फास्ट गॅसवरच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, स्लो गॅसवर नाही, कारण का थेपले हे मग कडक होतात जर स्लो गॅसवर केलं तर. फास्ट गॅसवरच मी हे थेपला घातलेले आहे. थोडेसे बबल्स आल्यावरच आपल्याला पलटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता साईडला बबल्स आलेले आहेत. आता मी पलटून घेते. आता खालची बाजू चांगली शेकू दे आणि मग जसं चपाती शेकून घेतो काविलत्या किंवा कॉटनच्या कपड्याने शेकून घेऊया. हे बघा आता मी शेकून घेते. हे बघा असं शेकून घ्या, पण हे थेपले फुगणार नाही जसं चपाती फुगते तशी. त्यामुळे चांगले भाजून घ्या, शेकून घ्या, त्या जास्त दिवस चांगले टिकते. आता खालची बाजू चांगली शेकून घेते. हे बघा चांगली शेकून घेतलेले आहे. थेपले लाटून घ्यायचे, जितके तुम्हाला पाहिजे आहे तेवढे 4-5 असे लाटून घ्या आणि मग लगेच हे शेकून घ्यायचे. हे बघा छानपैकी भाजले गेलेले आहेत. गॅसची फ्लेम स्लो करते आणि तेल लावते सगळीकडून. छानपैकी तेल लावून घेतलेलं आहे. दोन्ही साईडने घ्यायचं आहे. जरी हे तुम्हाला कडक दिसले, थंड झाल्यावर टोटली एकदम नरम होतात. आता मी हे काढून घेते. तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास माझ्या अन्नपूर्णा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि हे मेथीचे थेपले आरामात राहतात, 4 ते 5 दिवस आरामात राहतात. तुम्ही पिकनिकला जात असाल तर हे बनवून तुम्ही ठेवू शकता. तुपाचा वापर करू नका, शेकवताना तेलाचा वापर करा तर ते आरामात राहतील. तर तुपाचा वापर केला तर असा स्मेल येईल पराठ्याला, मग ते जास्त दिवस टिकणार नाही. तर तुम्ही हे तेलाचा वापर करा. जसं तुम्ही नाश्त्याला बनवत असाल तर तुम्ही तुपाचा वापर केला शेकवताना तरी चालेल. तर श्री स्वामी समर्थ ब्लेस यू. थँक्यू सो मच.